विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण पाहिलं क्रमिका अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची, अंकगणिती श्रेणीतील दोन क्रमागत पदांमधील फरक, पहिले पद ए सामान्य फरक डी असं दिलं असता अंकगणिती श्रेणी तयार करणे आणि त्यानंतर सराव संच 3.1 इथपर्यंत झाला होता भाग। आता पुढचा भाग बघूया की अंकगणिती श्रेणीमध्ये दोन भाग असतात, एक शांत आणि दुसरा अनंत। एक उदाहरण इथे मी दिलं आहे। उदाहरणार्थ ही एक श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी। हिच्यामध्ये जी पदं दिली आहेत ती आहेत 10, 20, 30, 40, 50, 60 इथपर्यंतचीच पदं दिलेली आहेत। इथे जर ही पदं मोजली तर आपल्याला ही पदांची संख्या 6 मिळते। म्हणजे आपल्याला पदांची संख्या मोजता येते। मोजता येणारी पदांची संख्या असेल तर ती अंकगणिती श्रेणी शांत अंकगणिती श्रेणी असते। त्यानंतर दुसरं एक उदाहरण दिलंय, 2, 4, 6, 8, 10 आणि पुढे असे अनेक संख्या लिहायला संधी आहे। इथे पदांची संख्या जर पाहिली आपण तर पदांची संख्या मोजता येत नाही आणि म्हणून ही पदांची संख्या इथे अनंत आहे आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी अनंत अशा प्रकारची आहे। हिला म्हणायचं अनंत अंकगणिती श्रेणी। अनंत अंकगणिती श्रेणी। तर हे आपल्याला शांत संच अनंत संच हा प्रकार झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईलच, खूप सोपं आहे। आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढणे। हे nवे पद काढण्यासाठीचे एक सूत्र आहे, tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d। a म्हणजे इथे आहे पहिले पद, त्यालाच आपण t1 पण म्हणतो। त्यानंतर n म्हणजे पदांची संख्या, त्या श्रेणीमध्ये किती पदं आहेत ते। d म्हणजे सामान्य फरक। आणि समजा उदाहरणार्थ t14 दिलं असेल आपल्याला तर nवे पद म्हणजे 14वे पद अशा प्रकारे काढायचं असते। मग तुम्हाला कितवंही पद काढायला विचारतात आणि कितवंही पद दिलेलं असते। यातलं आपण एक उदाहरण समजून घेऊया आणि मग त्यावरून तुम्हाला समजेल। हे उदाहरण आहे अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढणे या प्रकारातलं। 3, 7, 11, 15, 19 आणि पुढे ही अनंत प्रकारची अशी अंकगणिती श्रेणी आहे। ही अंकगणिती श्रेणी आहे का हा पहिला प्रश्न विचारला आहे। तुम्हाला माहितीच आहे की अंकगणिती श्रेणी आहे का याचा अर्थ आपल्याला प्रत्येक दोन क्रमागत पदांमधील फरक काढावा लागेल आणि तो फरक जर समान आला तर ती अंकगणिती श्रेणी असते। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे की जर ही अंकगणिती श्रेणी असेल तर या श्रेणीतील 20वे पद काढा। आणि तिसरा प्रश्न विचारला आहे या अंकगणिती श्रेणीत 62 ही संख्या आहे का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणजेच आपल्याला इथे अंकगणिती श्रेणीतील nवे पद काढण्याचं सूत्राचं उपयोजन करायचं आहे। तर पहिला प्रश्न आपण बघूया, ही अंकगणिती श्रेणी आहे का। मग t1 बरोबर दिला आहे 3, t2 आहे 7, t3 11, t4 15 आणि t5 19 अशी पदं दिलेली आहे। आपण प्रत्येक दोन पदांमधला फरक काढूया। t2 वजा t1 बरोबर 7 वजा 3 बरोबर उत्तर येते 4। t3 वजा t2 बरोबर 11 वजा 7 बरोबर उत्तर येते 4। त्यानंतर पुढचा आहे t4 वजा t3 बरोबर 15 वजा 11 बरोबर उत्तर येतं 4। t5 वजा t4 बरोबर 19 वजा 15 बरोबर उत्तर येते 4। इथे हा सामान्य फरक जो आहे तो सामान्य फरक समान आलेला आहे, म्हणून ही दिलेली श्रेणी
अंकगणिती श्रेणी आहे. मग इथे उत्तर लिहायचं. दिलेल्या क्रमिकेत क्रमागत दोन पदांमधील फरक समान आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न विचारला आहे, जर ही अंकगणिती श्रेणी असेल तर या श्रेणीतील 20वे पद काढा. मग 20वे पद काढण्यासाठी आपल्याला एका सूत्राचा उपयोग करावा लागेल. आणि मगाशी म्हटलं ते सूत्र आहे की सूत्र आहे आपलं. आधी आपण बघूया काय काय दिलेलं आहे. 20वे पद काढा. पहिलं तर हे सिद्ध झालं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग एक पहिलं पद दिलेलं आहे 3. सामान्य फरक डी जो होता तो आला आहे 4. 20वे पद काढा असं म्हटलं आहे, म्हणजे nवे पद 20 आहे. n बरोबर 20 आहे. म्हणून आता आपल्याला यावरून सूत्र लिहायचं आहे. 20वे पद काढायचं आहे. तर tn बरोबर सूत्र आहे a अधिक n वजा 1 गुणिले d. हे ते सूत्र आहे ज्यामध्ये आपण ह्या जे विचारलं आहे की 20वे पद कोणतं आहे ते काढायचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या श्रेणीत 20 पद आहेत. म्हणून t20 बरोबर a ची किंमत आहे 3, n ची किंमत आहे 20 वजा 1 गुणिले d ची किंमत आहे 4 आणि याला करायचा एक मोठा कंस. 3 अधिक 20 वजा 1 19 येणार गुणिले 4 आहे. याला कंस यासाठी करायचा की मग गुणाकार करताना चुकणार नाही. आधीच हे 3 19 मध्ये मिळवायचे नाहीत. पहिले हा कंस सोडवायचा आणि त्यानंतर मग 3 त्यामध्ये मिळवायचे. 19 चौक 76 होतात आणि यांची बेरीज येते 79. म्हणजे t20 हे जे पद आहे ते पद मिळालं आपल्याला 79. तर अशा प्रकारे त्या श्रेणीतील कोणतंही पद विचारलं तरी आपल्याला याच सूत्राने ते काढायचं असते. फक्त लिहिताना चूक करायची नाही. म्हणजे ज्या किमती दिल्या आहेत त्या किमती आधी लिहून घ्यायच्या, त्यावरून सूत्र कोणतं वापरायचं ते ठरवायचं, त्या किमती त्या सूत्रामध्ये ठेवायच्या आणि उदाहरण सोडवायचं. अशा प्रकारे nवे पद आपल्याला काढता येईल. आता हे nवे पद 20वे, 25वे, 100वे कितवेही विचारू शकतात. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं आपलं. तिसरा प्रश्न आहे, या अंकगणिती श्रेणीत 62 ही संख्या आहे का? मग आता 62 ही संख्या आहे का हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला n ची इथे किंमत काढायची आहे. 62 ही संख्या आहे का हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी ज्या किमती दिल्या आहेत त्या त्याच आहेत. a बरोबर 3 आहे, d बरोबर 4 आहे आणि n बरोबर काहीही दिलेलं नाही. म्हणजे त्या श्रेणीत किती संख्या आहेत ते दिलं नाही. पण 62 हे पद आहे का, म्हणजे tn ची किंमत 62 आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. मग सूत्र तेच tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता इथे tn ची किंमत दिली आहे 62. म्हणजे 62 हे पद आहे का तिथे. तर a ची किंमत आहे 3 अधिक n ची किंमत आपल्याला माहिती नाही n वजा 1 गुणिले d ची किंमत आहे 4. पुन्हा इथे हा कंस करून घ्यायचा. 3 अधिक 4 ने n ला गुणायचं आणि 4 ने 1 ला पण गुणायचं. मग येईल 4n वजा 4 आणि इथे 62 आहेतच. म्हणून 62 बरोबर 3 आणि ऋण 4
यांची वजाबाकी होते ते ऋण 1 अधिक हे 4n. हा ऋण 1 डाव्या बाजूला घेऊया. म्हणून 63 अधिक 62 अधिक 1 बरोबर येईल 4n. 62 अधिक 1 येतात 63. यांची बेरीज झाली. 4 ने इथे गुणला हे इकडे भागिले होणार आणि ही झाली n ची किंमत. आता ही n ची किंमत जी आली आहे ती नैसर्गिक संख्या नाही, म्हणून 62 ही संख्या या अंकगणिती श्रेणीत नाही असं सिद्ध होईल. मग इथे उत्तर लिहायचं. म्हणून n बरोबर 63/4 ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून 62 ही संख्या या श्रेणीत नाही. अशा प्रकारे दिलेली संख्या त्या श्रेणीत आहे किंवा नाही ते बघायचं. कोणतंही पद आपल्याला काढायला सांगितलं तरी काढायचं. फक्त चूक इथे होऊ शकते, n ची किंमत लिहिणे आणि n ची किंमत लिहिणे ह्याच्यात फक्त चूक होऊ शकते. n म्हणजे त्या श्रेणीत दिलेल्या पदांची संख्या. या उदाहरणात 20वे पद काढा म्हटलं होतं, म्हणजे श्रेणीत 20 पद आहे असं गृहीत धरून आपल्याला पुढे जायचं होतं. आता विचारलं होतं आपल्याला की या अंकगणिती श्रेणीमध्ये 62 ही संख्या आहे का, म्हणजे कोणत्या तरी नंबरवर ती संख्या आहे का, म्हणजे n ची किंमत इथे 62 होती. आणि अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवू शकतो. आणि यावर आधारित पान नंबर 64 वर काही उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवून बघा. तसंच पान नंबर 64 वर आणखी एक उदाहरण दिलं आहे. 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील. तर तिथे 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या विचारलं आहे आणि ते उदाहरण सोडवून दिलेलं आहे. मी ते उदाहरण न घेता आपण दुसरं उदाहरण सोडवून देते तुम्हाला. आपण एक उदाहरण घेऊया. 7 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत ते आपल्याला विचारलं आहे. प्रश्न आहे 7 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या संख्यांची यादी करायची आहे. संख्या किती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. 2 अंकी संख्या किती आहेत हे बघायचं असेल आणि ज्यांना 7 ने भाग जातो, मग पहिले 7 ने भाग जाणारी पहिली संख्या आहे 7च, पण ती 2 अंकी नाही. त्यानंतरची दुसरी जी संख्या येते ती आहे 14, त्यानंतर येते 21, म्हणजे थोडक्यात 7चा पाढा, पुढे आहे 28. अशा प्रकारे आता 2 अंकीच पाहिजे आहेत आपल्याला, म्हणजे 99 पर्यंत जायचं आणि 99 या संख्येला 7 ने भाग जातो का ते बघायचं. 99 या संख्येला 7 ने पूर्ण भाग जात नाही, त्याच्या आधीची एखादी संख्या की जिला भाग जातो असे बघायची आणि मग 98 बघायची. 98 ला 7 ने पूर्ण भाग जातो का ते बघायचं आणि मग तुम्हाला असं दिसेल की 98 ला 7 ने पूर्ण भाग जातो. आता या संख्या किती आहेत ते विचारलं आहे, म्हणजे तुम्हाला जी किंमत विचारली आहे ती कशाची किंमत विचारली हे पहिलं समजलं पाहिजे. यासाठी आपण इथे आपल्याला काय काय दिलं आहे ते लिहून घेऊया. a ची किंमत दिली आहे 14, d ची किंमत आता 7चा फरक आहे इथे दिसतोय आपल्याला, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, म्हणजे d बरोबर आहे 7. त्यानंतर शेवटचं पद दिलं आहे tn, ते आहे 98 आणि आपल्याला विचारलं आहे अशा किती संख्या असतील, म्हणजे पदांची संख्या किती आहे ते तुम्हाला विचारलं आहे आणि ती आहे त्यांची किंमत. आता ह्या सगळ्या अक्षरांवरून लक्षात येते आपल्या की इथे कोणतं सूत्र वापरायचं. इथे सूत्र आहे tn बरोबर a अधिक n - 1 गुणिले d. तेच सूत्र वापरायचं.
Tn ची किंमत दिलेली आहे. Tn ची किंमत इथे 98 दिली आहे, बरोबर. A ची किंमत आहे 14 अधिक n ची किंमत काढायची आपल्याला n वजा 1. D ची किंमत आहे 7. इथे पुन्हा कंस करायचा. म्हणून 98 बरोबर 14 अधिक 7 गुणिले n म्हणजे 7n वजा 7 एके 7. 14 आणि 7 ही सरूप पद आहेत, म्हणून त्यांची इथे वजाबाकी होईल. ती येईल 7 बरोबर अधिक 7n. हे 7 डाव्या बाजूला घ्यायचे. 98 वजा 7 बरोबर 7n. 98 मधून 7 गेले 91 राहतात आणि या 7ने n ला गुणलं आहे. इकडे आपण भागू आणि n ची किंमत मिळेल. म्हणून n बरोबर हा भाग दिल्यानंतर उत्तर किती येते ते तुम्ही लिहा इथे आणि ते असेल n ची किंमत. आता अशा प्रकारे n ची किंमत काढल्यानंतर आपलं सिद्ध होईल की 7 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या एकूण किती आहेत. हा भाग दिल्यानंतर हे उत्तर लिहा आणि अशा प्रकारे पान नंबर 65 वरील उदाहरण सोडवा आणि 3.2 सोडवा.